इनो, सोडा, दही कशाचाही वापर न करता इतका कुरकुरीत डोसा आपण आज बघणार आहोत. हिरव्या मुगामध्ये अनेक प्रथिने असतात, त्यामुळे जे लोक शाकाहारी आहेत त्यांना तर खूपच फायदेशीर आहेत. हिरव्या मुगामध्ये अनेक फायबर असल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. हा डोस्यासाठी खायला झटपट अशी नाड आणि शेंगदाण्याची चटणी पण मी दाखवणार आहे. तर इथे मी हिरव्या हिरव्या मिरच्या मुगामध्ये टाकून छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि त्याच्यामध्ये तिथे पाणी थोडं ॲड करून छान 10 मिनिटं ठेवले. तोपर्यंत मी शेंगदाणे छान भाजून टाकले आणि नाडामध्ये छान बारीक करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मोहरी, जिरे आणि मिरची टाकून छान फोडणी टाकलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हिंग पण टाकू शकता आणि तवा जास्त गरम झाला असल्यास तुम्ही पाणी टाकून त्याला थोडं मीडियममध्ये करून घ्यायचं आहे आणि छान असं गोल गोल बॅटर टाकून घ्यायचं आहे. आपण डोस्याला जसं फिरवतो त्याचप्रमाणे इथे हे करून घ्यायचं आहे आणि थोडं ड्राय होतात म्हणून थोडे मी तेल टाकलं आहे. तर बघा आजूबाजूला असं पलटून घ्यायचं आहे. एकदम असा क्रंची डोसा आपला तयार झाला आहे. चला तर मी तर माझ्या मुलीला देत आहे, तुम्ही पण द्या. तर स्वस्त खा, मस्त राहा. भेटूया नेक्स्ट